ऐका, नातेवाईकातली कुटुंबातली आई संपू द्या, नातेवाईक संपलं. मुलीची तोपर्यंत किंमत आहे माहेरला जोपर्यंत तिची आई जिवंत आहे. एकदा का आई मरण पावली ना तर त्या मुलीला सासरला प्रेम मिळत नाही. जोपर्यंत तिची आई होती तोपर्यंत तिची किंमत आहे, तोपर्यंत तिचा मान सन्मान आहे माहेरला. एकदा का आई निघून गेली माहेरची तर आईचा जिव्हाळा, आईची बरोबरी कोणीच करू शकत नाही. अरे आज तर अलीकडच्या काळामध्ये जिव्हाळा कमी कमी होऊन राहिला. अरे लोकांकडे तेव्हा पैसा नव्हता पण जिव्हाळ्याला वाण नव्हती, एवढं प्रेम असायचं. आज लोकांकडे पैसा वाढला पण जिव्हाळा कुठे राहिला, मान सन्मान कुठे राहिला. अरे सख्या भाऊ बहिणीचं जर आजपर्यंत राहिलं तर अशा कितीतरी बहिणी आहे आजही जे आपल्या भावासोबत बोलत नाही. असे कितीतरी भाऊ आहे आजही जे आपल्या बहिणीच्या घरी अक्षित लावायला येत नाही, राखी बांधायला येत नाही. त्याचं एकच कारण आहे, तिथे सगळं अडलं. घोडं कुठं अडलं? धनाजवळ, जिथे अपेक्षा आहे. अरे माणसाला जगायला जागा काही फार लागत नाही, संपत्ती काही फार लागत नाही. आजही काही भाऊ असे आहे एका धुऱ्यासाठी भांडणं सुरू आहे, कोर्टामध्ये केस आहे. भाऊ भावाचा वैरी झाला. एरवी माणसाला जागा लागते किती जगायला? फक्त 3.5 फुटाची, 3.5 हाताची जागा लागते. लक्षात ठेवा, याच्यापेक्षा भिन्न नाही. संत महात्मे विचार करतात या जगाचा. अरे आम्ही जर आमच्या घराकडे लक्ष दिलं असतं ना तर आम्ही संपूर्ण विश्वावर विजय प्राप्त करू शकलो नसतो. आपण आपल्यासाठी नसू, जगू मरू रे समूहासाठी. ही विश्वची माझी घर. ज्ञानोबा सांगतात, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. काय उपकार सांगू तुम्हाला राजेहो, कसे उपकार फेडता येईल संतांचे, कसे उपकार फेडता येईल गुरु महाराजांचे, कसे उपकार फेडता येईल आई वडिलांचे. आणि म्हणून खरोखर काही आई वडील भाग्यवान आहे की ज्यांना अतिशय उत्तम चांगले मुलं प्राप्त झाली. काही आई वडिलांचं दुर्दैव आहे की अतिशय वाईट मुलं जन्माला आली. तुकड्या दास म्हणे आले श्वानावानी, मेले तरी कोणी हाताने दे. अरे एक लक्षात घ्या, भाऊ भाऊ जर चांगले वागले ना तर वडील 10 वर्ष जास्त जगतात. वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवला. भाऊ भाऊ जर प्रेमाने वागले तर वडील 10 वर्ष जास्त जगतात. आणि भाऊ भाऊ जर भांडण करत असेल ना तर वडील 10 वर्ष अगोदर मरतात. आणि म्हणून भागवत कथा तुम्हा आम्हाला सावधान करते. हा सावधानतेचा इशारा आहे. गडे हो, काळ बिकट पाहतला, उठा रे गड्या. कबाड कष्ट करणारी मंडळी वर्ग, घर सांभाळलं महिलांनी तेव्हा. पाऊस पडायचा पाऊस, बरसात असायची बरसात, पण तरी महिलांनी काम केले. ओलं इंधन नसायचं, चुलीत लावायला कोरडं नसायचं, तरी त्यांनी डोळ्यामध्ये धूर जाऊन सुद्धा आपल्या कुटुंबांना सांभाळलं. आपल्या मुलांना आपल्या परिस्थितीने काय सांभाळून घेतलं, शिकवलं. आज आमच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे पण कोणी कोणाचं सहन करायला तयार नाही. आज लगेच कुटुंब एकाचे 2 होतात. एवढी जबाबदारी माझ्या कुटुंबावर आहे, त्या बहिणी तेव्हा सांभाळून घेतलं. आजची मुलगी जर पाहिली तर ती लगेच सांगते आताला वेगळं निघायचं आहे. काय शोकांती काय कडे हो, जबाबदारी संपून गेली. मला काय जन्माला घातलं देवाने, काय कष्ट आहे. मान्य आहे ना, विचार पटत नाही, नाही पटू द्या, पण आपण आपली इमानदारी नीती सोडू नका. त्याचा पाप तो भोगत बसेल. दुःख सांगावे कोणाला, प्रभू तूची सखा आमूचा उरला. आणि म्हणून बघता बघता प्रसंगाने एक सांगतो तुम्हाला, ही सती ज्या वेळेला पाहत आहे आपल्या पतीचा अपमान होऊ लागला आणि मग त्यावेळेला तिने ठरवलं की आता काय करायचं. यज्ञकुंडामध्ये